श्रोतेहो नमस्कार. आज आपण आपल्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये ऐकूयात पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या दाम्पत्य मुलाखतीचा भाग पहिला. आता ऐकूयात. नमस्कार. आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दाम्पत्यांशी संवाद साधणार आहोत. पद्मश्री पुरस्कार प्राप्त आदरणीय डॉक्टर रवींद्र कोल्हे सर आणि डॉक्टर स्मिता कोल्हे मॅडम हे दाम्पत्य म्हणजे सातपुडा पर्वतरांगेतील मेळघाटातील बैरागड या दुर्गम भागात राहून आदिवासींच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी ज्यांनी आपलं आयुष्य सर्वार्थाने समर्पित केलं. त्यांच्या या आजपर्यंतच्या संपूर्ण कार्यप्रवासात दोघांनीही एकमेकांना भक्कम अशी साथ दिली आणि साधारणतः 35 वर्षांहून अधिक काळ ते या दुर्गम भागात समाजसेवेचं कार्य अव्याहतपणे पार पाडत आहेत. अगदी अल्प दरात आरोग्यसेवा तेथील नागरिकांना उपलब्ध करून देऊन कुपोषण, माता बाल मृत्यू दर कमी करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. डॉक्टर रवींद्र कोल्हे सर यांनी 1985 मध्ये MBBS आणि 1987 मध्ये नागपूरच्या सरकारी महाविद्यालयातून MD पदवी प्राप्त केली आणि सन 1885 पासून सर बैरागड परिसरात सक्रियपणे कार्यरत आहेत. मॅडमनी सुरुवातीला BA म्युझिक केलं, त्यानंतर LLB केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 10वीच्या बेसवर त्यांनी DHMS केलं. आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचं कार्य सुरू झालं. त्यानंतर दोघांनीही एकत्रितपणे समाज सेवेचं व्रत हाती घेतलं आणि ते आज तागायतपर्यंत अव्याहतपणे सुरूच आहे. कुपोषण आणि बालमृत्यूदर कमी करण्यासोबतच स्वच्छता आणि सामाजिक जनजागृतीचं कार्यही त्यांनी केलेलं आहे आणि अजूनही ते सुरूच आहे. सन 2019 मध्ये या दाम्पत्यांना आपल्या भारत देशाचा 4था सर्वोच्च पद्मश्री हा नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. एखाद्या ठिकाणाला आपली कर्मभूमी म्हणून तिथं रुजायचं म्हणजे नेमकं काय याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर कोल्हे दाम्पत्य. मेळघाट सातपुडा पर्वतरांगेच्या घनदाट अरण्याने व्यापलेला प्रदेश आणि त्यातील बैरागड हे दुर्गम ठिकाण म्हणजे 3 नद्यांच्या त्रिकोणात असलेल्या बेटासारखं गाव. तेथील लोकांसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या आदरणीय डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे या दाम्पत्यांच्या असामान्य संघर्षानं आज या भागामध्ये, या परिसरामध्ये अनपेक्षित बदल आपणास बघाव्यास मिळतात. त्यांच्या जीवनातील वैद्यकीय आणि सामाजिक कार्याचा प्रवास प्रत्यक्ष त्यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून आता संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर आणि मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. सर, सामाजिक कार्याच्या ओढीनं बैरागड येथे आपण आपली सेवा सुरू केली. ज्या ठिकाणी डॉक्टर नाहीत अशा ठिकाणाची आपण आपल्या कार्यासाठी निवड केलीत. तर वैद्यकीय सेवेतील आपल्या या कार्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात आणि आजपर्यंत त्या सेवेत आपल्या कार्यातून घडून आलेले बदल याविषयी आपण सुरुवातीला काय सांगाल? मला असं वाटतं की जेव्हा तिथे गेलो तेव्हा मुख्य चॅलेंज होतं की जाण्याला रस्ता नव्हता आणि हा भाग प्रामुख्याने हिंदी भाषिक महाराष्ट्रातला जोडलेला, जंगल कापायचं आणि विकायचं आणि महाराष्ट्राला अर्थव्यवस्था बळकटी द्यायची या विचारांनी. अच्छा. पण 1975 पासून काय झालं की जागतिक प्रेशर आलं की जंगल कापू नका आणि मग तो जो कमावता भाग होता ज्यातनं सागवान कापायचं आणि सगळं विकायचं आणि पैसा रेव्हेन्यू मिळवायचा हा जो उद्दिष्ट होता त्यालाच फाटा मिळाला. म्हणून त्या भागाकडे दुर्लक्ष झालं. जो भाऊ घरामध्ये जॉईंट फॅमिलीमध्ये पैसा कमवत नाही त्याच्या बायकोला कशाला दिवाळीला साडी पाहिजे ही जी भावना आहे त्या भावनेने मेळघाटकडे सर्वार्थाने दुर्लक्ष झालं. मग आरोग्य व्यवस्था असो, कुठलीही व्यवस्था असो, आम्ही आरोग्य व्यवस्थेमध्ये होतो डॉक्टर झाल्यामुळे, त्यामुळे त्या अडचणी आम्हाला जास्त प्रकर्षाने जाणवल्या आणि आम्ही असं ठरवलं की आपण तिथे जाऊयात आणि तिथे लोकांना आपल्या शिक्षणाचा फायदा देऊयात. म्हणून तिथे पोहोचलो आणि सुरुवातीला असं वाटत होतं की लोक येणार नाहीत, लोक अंधश्रद्धाळू आहेत, लोक अज्ञानी आहेत, लोक अशिक्षित आहेत, लोक गरीब आहेत. पण तसं नाही आहे. आम्हाला आमचा अनुभव अगदी विपरीत आहे. कुठलीही आई असली, कुठलेही वडील असले, आपलं बाळ जर आजारी असेल तर स्वतःला गहाण ठेवून आपल्याजवळ जे काय असेल नसेल ते किडूक मिडूक विकून ते त्या बाळाला चांगलं करू इच्छिते. मग ते श्रीमंत गरीब असा भेद नाही आहे. प्रत्येकजण आपल्या बाळाची काळजी तेवढ्याच प्रकर्षाने घेतो जेवढा शहरातील व्यक्ती घेतो. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून आम्हाला रुग्ण आलेत आणि रुग्णसेवा सुरू झाली आणि ती वाढत गेली सातत्याने.
विशेषतः बाळंतपणांमधून जे लोकांना जाणवलं, आम्ही केलेल्या आमचं वेगळेपण जाणवलं की हे लोक खरोखरी डॉक्टर आहेत. अन्यथा सुरुवातीला आम्हाला डॉक्टरचा कंपाऊंडर असेल, MBBS डॉक्टरचा, या न्यायाने त्यांनी ठेवून घेतलं होतं. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की नाही, हे खरोखरी डॉक्टर आहेत. आणि मग त्यातून त्यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट मिळाला. ज्यावेळी माझं लग्न झालं 88ला, तर ताबडतोब लोकांनी त्यांच्या पद्धतीने एक मोठं घर आम्हाला बांधून दिलं. म्हणजे तुम्ही त्याला झोपडी म्हणाल, पण दॅट इज हाऊसिंग, म्हणजे तिथलं त्याला आम्ही घर म्हणतो की बा ते असं मोठं घर 66x24, तुम्ही कल्पना करा, एवढं मोठं घर बांधून दिलं. आणि मग नंतर वार्ड पण झाला तयार. सांगायचं तात्पर्य की लोकांचा भरपूर सपोर्ट मिळाला. त्यांनी जमीन दिली आणि वैद्यकीय सेवा सुरू झाली. निमोनिया डायरिया चांगले करायला लागलो तसे लोक मेलेले तुरीचे आणि हरभऱ्याचे झाडं घेऊन आलेत की याचा इलाज सांगा. त्यांना वाटलं की डॉक्टर भलताच हुशार माणूस आहे आणि त्याला सगळंच येते. पण तसं नव्हतं. आम्हाला ॲग्रिकल्चरचे काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. मग आम्ही कृषी विद्यापीठाची मदत घेतली आणि मग अडचणी सोडवणं हा मुख्य कार्यक्रम बनला. मग ते जनावरांचे बाळंतपणं असो, मुलांचे लग्न असो त्यांच्या, किंवा सामाजिक रूढी परंपरा असो, त्यामध्ये इंटरफेअर करायची पण वेळ आली तर लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमचं म्हणणं ऐकलं. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की 1991 पासून तिथे आमच्या परिसरामध्ये ज्या बळी देण्याचा देवाला भाग होता, ती बळीची प्रथा पूर्णपणे बंद झाली. आणि 1991 पासून आजपर्यंत म्हणजे 35 वर्षात एकही थेंब रक्त बिलट बाबाच्या मंदिरासमोर सांडलेलं नाही. हे मला वाटतं की एक विशेष आहे. दुसरं असं की शेतीमधून जो बदल घडत गेला त्यामधून मेळघाटात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत. विदर्भ आणि मराठवाडा बदनाम आहेत शेतकरी आत्महत्यांसाठी, विशेषतः आमचा अमरावती जिल्हा. पण मेळघाट हा आत्महत्यांपासून दूर असलेला भाग आहे. तसंच दुसरं मला एक भाग जाणवतो की जरी जंगल प्रदेश असला, टायगर प्रोजेक्ट्स असलेत, तरीही त्या भागात नक्षलवादी नाहीत. कारण आम्ही सुरुवातीपासनं 1989 पासनं शेतीची सुरुवात केली, लोकांना शेतीमध्ये मार्गदर्शन केलं, त्यामुळे त्यांच्या हातांना काम मिळालं एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला माझ्या मुलांनी शेतीमध्ये येण्याचं ठरवलं, तो शेतकरी बनला, तर त्याला पाहून आदिवासींनी पण आपल्या मुलांना शेतीमध्ये पाठवलं आणि त्यामधून शेती पण समृद्ध झाली, तरुण हातांना काम मिळालं, नक्षलवाद्यांना सपोर्ट मिळाला नाही. सपोर्ट न मिळाल्यामुळे 93 आणि 97 या दोन्ही वेळा आलेल्या नक्षलवाद्यांना मेळघाटातून परत जावं लागलं. मला वाटतं की ह्या महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत की शेतकरी आत्महत्या नाहीत आणि नक्षलवाद्यांना थारा नाही. लोकांच्या हाताला काम आहे आणि त्यामुळे सुजलाम सुफलाम असा भाग आहे. आणि मुख्यमंत्री फडणवीस जेव्हा पहिल्यांदा झालेत तेव्हा त्यांच्यासमोर हा विजेचा प्रश्न जो होता आमच्या भागातला, तो स्मितानी मांडला आणि त्यामधून आमची सोडवणूक झाली. आम्ही आता मध्य प्रदेशातून वीज घेतो मेळघाट, आणि त्यामुळे लिफ्ट इरिगेशन वाढलं, दरडोई उत्पन्न वाढलं आणि त्यामधून खऱ्या अर्थाने आमचं नंदनवन झालं. अगदी उन्हाळ्यात जरी तुम्ही आलात तर आमचा प्रदेश हा हिरवागार असतो. उन्हाळी भुईमूग, उन्हाळी मूग, टरबूज, खरबूज अशी भाजीपाल्याची पिकं, अशी पिकं तिथे दिसतात आणि त्यामधून आमचाही फायदा झाला, आमच्या भागाचाही फायदा झाला, सदन झाला. खरोखर अर्थातच म्हणजे वैद्यकीय सेवेपासून सुरू झालेलं हे सेवाव्रत इतक्या व्यापक प्रमाणात विस्तारित होत गेलं की सर्वार्थाने मॅडम म्हणाला तसं सधन आणि संपन्न असा हा भूप्रदेश तुम्ही निर्माण करू शकलात तुमच्या कार्याच्या माध्यमातून. मॅडम, आपण आज समाजातील अनेक सामाजिक कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी आदर्श तसेच प्रेरणास्थान आहात. तेव्हा आपणास विचारावंसं वाटतं की पूर्वाश्रमीचे सुखी संपन्न आयुष्य, त्या आयुष्याचा त्याग करून बैरागड येथे वैद्यकीय सेवा तसेच सामाजिक सेवेचं कार्य डॉक्टर रवींद्र कोल्हे सरांसोबत पार पाडण्याचा निर्णय घेतलात. तेव्हा त्यावेळच्या तुमच्या कार्याची जी सुरुवात झाली त्याविषयी काय सांगाल, तेव्हाचा तो अनुभव? नमस्कार मैत्रिणींनो. तेव्हा मी म्हणजे शिक्षण झालं आणि त्यानंतर विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही कॉलेजच्या स्टुडंट्स ऑर्गनायझेशनमध्ये आम्ही सामील झाले. त्या काळात नितीनजी गडकरी होते, फडणवीस होते आजचे मुख्यमंत्री. तर त्या काळामध्ये आमची टीम फार जबरदस्त होती. आज सगळेच आपापल्या याच्यात उद्योगात चांगल्या रीतीने आहे. आणि तेव्हा आम्हाला असं बौद्धिक दिलं जायचं आणि जे आमच्यावर संस्कार व्हायचे त्याच्याच संस्कारातनं आमच्यावरती असा संस्कार झाला की इदम न मम, हे माझं नाही आहे, इदम न मम, जे आहे ते राष्ट्राय स्वहा.
म्हणजे इदम न मम राष्ट्राय स्वाहा, जे आहे ते राष्ट्राला अर्पण करायला पाहिजे. होय. मग आपण आपलं जीवन आहे, गरिबांची सेवा आहे, राष्ट्राची सेवा करण्यात घालवावं. हा हळूहळू निर्धार पक्का होत गेला. आणि दुसरं असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांची सेवा करावी. मग सेवा कशी करावी हे पण सांगितलं गेलं होय. की सेवा हे यज्ञ कर्म समिधास महमजले. खरंच. कारण सेवा करताना तुम्ही जळाल, कसं जळायचं तर समिधास महमजले. त्याची राग झाली तरी त्याला काही त्याचं काही वाटून घ्यायला नको. खरंच. तर हे जे संस्कार मुळापर्यंत गेलेत त्याचा मला वाटतं जास्त आमच्यावरती पगडा बसला की जे काय आहे ते देशासाठी आहे. आणि आम्ही तयार झालो. थोडेसे फॅमिली प्रॉब्लेम्स होते. मी सगळ्यात 10वी शेंडेफळ आणि त्यातनं लाडात वाढलेली, पण थोडेसे शारीरिक प्रॉब्लेम झालेत, पांढरे डाग आलेत आणि त्यातून समाजाची ओळख निर्माण झाली. मुलगी, होय. तरुण मुलगी, तिला कसं वागवतो समाज याच्यातनं. आणि मग लक्षात आलं की नाही, आता आपण स्वतः आपण आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. आणि मग त्यातून शिकलो आणि त्यातूनच हा विचार निर्माण झाला की आपण विवेकानंद केंद्राचं प्रचारक जावं. कारण लग्न आणि ह्या जो सगळ्या असं नकारात्मक दृश्य दिसायला लागलं होतं, त्या दृष्टीने मग मी LLB केलं. पण वकिली हा काही व्यवसाय मला काही रुचला नाही. कारण त्यातलं खरे खोटं पण आपण करू शकू, माझ्या स्वभावाला ते मानवेल असं वाटलं नाही. आणि मग मी DHMS 10वीच्या बेसवर पुन्हा ॲडमिशन घेतली. त्यानंतर मला काळानुसार 2ही डिग्र्या मिळाल्या. मी वकिलीची पण डिग्री घेतली, लॉ पण झाली आणि DHMSC गेली. म्हणून मला आमचे मित्रमैत्रीण अगदी डॉकील म्हणून आम्हाला चिडवायचे. आणि तिथून मग आमचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर डोक्यामध्ये प्रचारक ही होतच जायचं. आणि त्यानंतर मग हळूहळू दवाखाना सुरू झाला. आणि मग सगळ्या हौशी मौजी सुरुवातीला पैसे आल्यामुळे झाल्यात, कानातले, नाकातले, गळ्यातले असं खरेदी झाली. मग हळूहळू त्यातलाही रस संपला. हे किती दिवस ते करणार. खरंच. खरंच. आणि त्यानंतर मग ज्या लोकांना माझा पैसा दिसायला लागला होता, कारण पैसा कमवायला लागल्यानंतर मग पुन्हा मी लग्नाच्या बाजारात उभी राहायला लागली. बरं. कारण तोपर्यंत पैशामुळे माझे पांढरे डागही जरा दिसेनासे झाले होते आणि पुन्हा मला मागण्या यायला लागल्यात. आणि अशा ह्याच्यातच डॉक्टर कोल्हेंची ओळख झाली आमच्या एका मित्राकडून. होय. आणि तेव्हा मग असं माझ्या लग्नाच्या 4 अटी होत्या. हां, पहिली अट होती की 40 किलोमीटर पायी चालणारी. बापरे. दुसरी अट होती की 400 रुपये महिन्यात घर चालवणारी. कारण मी एका पेशंटकडनं 1 रुपया घ्यायचो आणि मला 400 पेशंट त्यावेळी यायचे. त्यामुळे माझी कमाई 400 रुपये होती. तर 400 रुपये महिन्यात घर चालवणारी, 5 रुपयात लग्न करणारी, म्हणजे रजिस्टर मॅरेज फक्त. की त्या काळात 5 रुपये लागायचे रजिस्टर मॅरेजला, शासनाला भरावं लागायचे. आणि स्वतःसाठी नाही पण इतरांसाठी भीक मागण्याची तयारी असलेली मुलगी पाहिजे. मी माझ्या मित्र नातेवाईकांना सांगितलं होतं. माझं MDचं शेवटचं टर्म होतं त्यावेळी. आणि नाव नेव्हर, लग्न होईल तर आताच होईल, अन्यथा होणार नाही. कारण 40 किलोमीटर पायी चालून कोण मुलगी येईल जी लग्नाला होकार देईल. तर ते शक्य नव्हतं. म्हणून नागपुरात आहे तोवर आटोपून घ्या या भूमिकेने ह्या 4 अटी ठेवलेल्या होत्या. आणि या 4 अटी मी ऐकल्या. होय. आणि दरम्यानच्या काळात मी विरोबांचं गीता प्रवचनं वाचत होते. आणि तेव्हा विचार करता करता या सगळे जे अलंकार आहेत, हे आहेत, सगळे ते फोल वाटायला लागलेत. खरोखर. कारण गांधीजींनी सांगितले की त्यांच्या पुस्तकातून, विचारातून की बा अलंकार हे गुणांचे असावेत. आपले गुण वाढवा, आपले सद्गुण वाढले पाहिजेत. हे कानातले घातले ते हे आपण घालतो, ते हे आपल्याला इकडे टोचतायत पण आपण खूप छान दिसतो म्हणून दुसऱ्यांसाठी घालावे, ते हे काही गरज नाही. तर आपले गुण वाढले पाहिजे, ते अलंकार असावेत. मग बाकी सगळ्या गोष्टीकडे हळूहळू दुर्लक्ष आलं आणि माझी दृष्टी पण हळूहळू बदलायला लागली. आणि याच्या ज्या 4 अटी होत्या त्याच्याकडे बघण्याचं एक दृष्टिकोनच बदलला. कारण 400 रुपयात घर संसार चालवायचा म्हणजे लोभ मोह सोडायला पाहिजे. खरोखर. खरोखर. आणि 5 रुपयात लग्न म्हणजे काही समारंभ नाही, काही नाही. 40 किलोमीटर पायी चालायचं म्हणजे माझी गाडी काहीच कामाची नव्हती. होय. आणि भीक मागायची तयारी म्हणजे स्वतःचा इगो आहे, अहम, हा त्याला सोडलं तरच आपण भीक मागू शकू. हां, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात आल्या की
हा मुलगा बाबा एवढ्या अटी ठेवू शकतो, म्हणजे ह्या काही वैचारिक दृष्टीने ठेवलेल्या आहेत. हा जो माझा विचार आहे हा त्याचा होता की नाही मी विचारलं नाही, पण या दृष्टीने मी त्याच्याकडे पाहिलं आणि माझा स्वभाव तसा लवचिक आहे की मी कुठल्याही याच्यात स्वीकारू पण शकते, पण एकदा नाकारला तर नाकारूही शकते. त्यामुळे मी ते स्वीकारलं आणि हे एक आपण जसं जुन्या गोष्टींमध्ये घेतला बसा टाकू नको, होय. अगदी पहिल्या गोष्टींमध्ये सांगायचेच की आपण हा जो वसा घेतो आहे तर तो हा टिकला पाहिजे. मग त्याच्यात एक घाव काय आणि अनेक काय, तर ते झेलण्याची ताकद आपल्यामध्ये असावी. आणि या दृष्टीने मग मी लग्नाला होकार दिला आणि मग आम्ही 2 डिसेंबर 88ला कोर्टात जाऊन आम्ही कायदेशीर विवाहाबद्ध झालो आणि त्यानंतर मग आम्ही मेळघाटला मला गेलो. स्मिताचं एक वैशिष्ट्य सांगायचं वाटतं भगिनींना सगळ्या, ते असं की स्मिता शहरात लागणाऱ्या सगळ्या कलागुण तिच्याकडे होते. बरं म्हणजे सितार वाजवायची, गिटार वाजवायची, किंवा गाडी स्पीडनी व्यवस्थित चालवायची किती गर्दीतून. त्यानंतर तिने पॅराशूटिंग, ग्लायडिंग, एअरविंगमध्ये असल्यामुळे ते केलेलं होतं. शिवाय शिवणकाम, विणकाम, भरतकाम यात पण ती घरातूनच तरबेज झालेली होती. ड्रॉइंग तिचा आवडीचा विषय होता. प्रत्येकाचं चित्र ती हुबेहूब रेखाटायची. पण ह्या सगळ्या ग्रामीण जीवनासाठी आवश्यक गोष्टी नव्हत्या. ग्रामीण जीवनासाठी आवश्यक गोष्टी काय होत्या की चूल पेटवता आली पाहिजे, विहिरीवरचं पाणी भरता आलं पाहिजे, घर सारवता आलं पाहिजे, भांडे घासता आले पाहिजे. विशेष म्हणजे कंदिलाची काच हात न कापू देता स्वच्छ रोज करता आली पाहिजे. म्हणजे दिवाबत्ती करणे ज्याला म्हणतात, ती कला आहे. तिथे दळणं आलं पाहिजे, सुपानी धान्य पाखडता आलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी होत्या, विहिरीवरचं पाणी आणता आलं पाहिजे, जंगलातली लाकडं आणता आली पाहिजेत, ह्या गोष्टी नसल्या तिच्याजवळ तरी तिने कधी तक्रार नाही केली. हळूहळू ती शिकत गेली आणि एक कला मी शिकते आहे या अंगाने ती शिकत गेली. आणि ज्यावेळी तिला किलवणं, म्हणजे 2 धान्य जर एकत्र झालेत, समजा तीळ आणि हरभरा एकत्र झाला, तर हाताने निवडत बसायची गरज नाही. नुसत्या सुपाच्या हलवण्याने ते वेगवेगळे करता आले पाहिजे. आदिवासी महिला त्याला किलवणं म्हणतात. तर ते पाखडणं जे आहे एका विशिष्ट लईमध्ये, की छोटं धान्य आणि मोठं धान्य, ज्वारी आणि उडीद वेगवेगळे करायचे आहेत, तर ते करता आले पाहिजेत. ते जेव्हा ती शिकली तेव्हा त्यांनी सांगितलं की बाई अब तू पास हो गई. त्या महिलांनी अब तू नाही जायगी यहाँ से. ज्याला ते आलं त्याला जमलं. तर असं एक एक गोष्ट ती शिकत गेली. मला वाटतं हे तिचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ती टिकली. खरोखर तुमची सुसंगती आणि त्यांच्यातील सद्गुणांची कास यांनी त्यांना तिथे घट्ट धरून ठेवलं आणि समाजसेवेचं आणि देशसेवेचं व्रत मुळात त्यांच्या मनामध्ये पूर्वापार भिनलेलं होतं. त्यामुळे त्यांनी कधीच माघार घेतली नाही आणि त्या उलट माझ्या नेहमी एक पाऊल पुढेच राहिली ती. म्हणजे हे विशेष. अडचणी आल्यात तर मी कदाचित घाबरलो असेल किंवा थोडासा नर्वस झालो असेल, पण तिला तो नर्वसनेस कधीच माहीत नाही. तिने अगदी धडाडीने, चिकाटीने आणि ईट का जवाब पत्थर से या नात्याने प्रत्येक अडचणीला मात केली. खरोखर एक स्त्री म्हणून ग्रामीण आयुष्य जगत असताना ज्या करायच्या गोष्टी असतात त्या करणं खरोखर खूप अवघड आहे. हे मला खूप जड वाटतंय, पण ते त्यांनी प्रत्यक्षात केलंय. आणि विशेष म्हणजे सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व असताना त्या सगळ्या गोष्टींना हळुवारपणे आणि शांतपणे तिलांजली देऊन नव्याने या सगळ्या ज्या आपल्या अंगात नाहीच आहे. हो खरं. जात्यावर दळायचं तर अशी मूठ घ्यायची आणि म्हणायचं हा 1 2 3 4 म्हण आणि सोडमूठ, पुन्हा हा 1 2 3 4 म्हण आणि सोडमूठ. म्हणजे हे त्यांचं शिक्षण खूप त्यांच्या पद्धतीने अतिशय चांगल्या रीतीने झालं आणि मला ती खूप गंमत वाटायची. कारण सगळ्या कलाच आहेत ना, त्या आल्या पाहिजेत आपल्याला. खरंच. आता निश्चितच या भागामध्ये कार्य करत असताना अनेक समस्या, अडचणींना आपणास सामोरं जावं लागलं असेल, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? मला एक महत्वाचं असं वाटतं की बा अडचणींना अडचणी कधी मानायचंच नाही. बरं. त्याला संधी मानत गेलो आणि जसं स्मिताच्याच बाबतीत सांगायचं तर तिला डॉक्टर म्हणून लोक स्वीकारत नव्हते. स्त्री ही डॉक्टर असू शकते असं त्यांना कल्पनाच नव्हती. त्यांना ती नर्स असते हे एवढंपर्यंत माहीत होतं. बरोबर. त्यामुळे त्या मला नर्सबाई म्हणायच्या की बा डॉक्टरसोबत आलेली नर्सबाई. आणि मलाही सवय झाली नर्सबाई मी म्हटलं तो द्यायची. आणि एक दिवशी रवी नसताना एक पेशंट आला आणि मग लोक मला विचारायला आले की बाई तुमको टाका दिला आता क्या? म्हटलं हो आता ना. नागपूरचे काय 2-4 खोच पडली, 2-4-5 टाके दिले.
खूप सफिशियंट झाले तेवढे. होय. मग हो म्हटल्यावर त्यांनी मग पेशंट आणला. खाट होती, खाटेवरती एक लादलेला रक्तबंबाळ नुसा गोळाच होता बापरे, अगदी बापरे. सगळीकडे फाडलेला, अगदी पूर्ण रक्त रक्त रक्त. मला काही समजेना पाहिलं तर. मग त्यांनी सांगितलं की वाघाची आणि याची झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये त्यांनी वाघाने एवढं फाडलेलं आहे. ॲक्च्युली ती गोष्ट पण खूप छान आहे की हे वाघाने याच्यावरती हल्ला केल्यानंतर बरीच यांची झटापट झाली 5 मिनिटं, म्हणजे आई दष्टपुष्ट. आणि शेवटी जेव्हा हा आडवा पडला आणि वाघ याच्यावर स्वार झाला आणि याच्या गळ्याचा घोट घेणार, तर याचं पाळलेलं कुत्रं येऊन वाघाचं शेपूट चावलं. बापरे. आणि त्या वाघालाही राग आला की कोण एवढा हे आहे की माझं शेपूट चावतो. तर तो रागाने मागे वळतो, ते एवढंसं कुत्रं दिसलं तर त्यांनी याला सोडलं आणि त्या कुत्र्याच्या मागे धावला. बापरे. कुत्रं इतकं हुशार, त्यांनी जंगलाकडे पळाला धाव घेतली. आणि त्याच्यामुळे याचे जे मित्र वरती झाडावर चढले होते ते खाली उतरले आणि धोत्राची झोळी केली आणि त्याला घेऊन गावाकडे पळाले. कुत्रा आलंच नाही, म्हणजे कुत्र्याने मालकासाठी स्वतःचा जीव गमावला. होय. आणि त्याच्यात तो रक्तबंबाळ झालेला देह त्यांनी आणला, ठेवला. आणि मला काय पहिले समजे ना की टाके द्यायचे कुठे, काय करायचं. 5 मिनिट तर मला ते समजायलाच वेळ लागला की याची लढाई झाली आणि काय करावं बा. आणि मग मी शांत उभी राहिली देवाजवळ जाऊन. आणि मग मला असं लक्षात आलं की आपण करू हे काय. आणि मग मी जवळजवळ सकाळी 9चा सुमार असेल तेव्हापासून तर रात्री, असा मोठा दिवस होता पावसाळ्यासारखा वगैरे, त्याच्यामुळे अंधार पडायच्या आत मला आटपायचं होतं, कारण लाईन वीज नव्हती. टॉर्चमध्ये किती करणार. टॉर्च दाखवणारे 1-2 जण बेशुद्ध पडले आणि जखमाच खूप विचित्र होत्या. तर त्या पेशंटला जवळजवळ 450 टाके टाकून मला शिवावं लागलं. आणि सकाळीपासून तर संध्याकाळी 7-8 पर्यंत मी ते काम करत होती. आणि तो हरिराम वाचला आणि त्यानंतर मग मात्र मला लोकांनी डॉक्टर म्हणून स्वीकारलं. म्हणजे ही त्यांच्या युनिव्हर्सिटीतली मोठी डिग्री होती. आणि मग मला डॉक्टरनी, याला कोलू डॉक्टर म्हणतात, मला कोलंनी म्हणतात. बापरे बाप. अडचणी अनंत होत्या, पण मला सांगायचं असं वाटतं की बा अडचणी येतात पण त्या निघूनही जातात. जितक्या थांबत सहजी नाहीत त्या त्या. येतात होय. त्या सतत राहत नाहीत, थांबत नाहीत. त्यामुळे त्यांना फेस करणं सोपं असतं. होय. हा जो विचार आहे मनात ठेवायचा, आणि हा विचार मेडिकल कॉलेजमध्ये असताना दृढ झाला. आमच्या इंटर्नशिपमध्ये आम्ही असं एक केलं की नागपूरहून निघालो भोपाळला सायकलने आणि पुन्हा भोपाळहून परत. तर त्यावेळी असं लक्षात आलं की नागपूरहून जाताना पहिले डोंगर लागलेत. तर आम्ही समोरून येणाऱ्याला विचारायचो बा किती चढायचं आहे, तो सांगायचा 2 किलोमीटर 3 किलोमीटर चढ आहे. पण शेवटी आम्ही विचार जेव्हा केला तेव्हा असं लक्षात आलं की जेवढा चढ येतो तेवढा उतारही येतो. कारण व्हेरायटी चौक नागपूर आणि परत व्हेरायटी चौक नागपूरलाच यायचं, म्हणजे टोटल उतार हा 0 आहे. तसं जीवनात सुद्धा टोटल जे कठीण क्षण येतात, परीक्षेचे क्षण येतात किंवा अडचणी येतात, त्या तेवढ्याच सहजी दूर पण होतात आणि चांगले क्षण पण येतात, कौतुकाचे क्षण पण येतात, नक्कीच. अभिमानाचे क्षण पण येतात, मदती करणारे भेटतात जेवढ्या अडचणी येतात तेवढ्या. आणि अशा प्रकारे एकूण तो प्रवास जो आहे बेळघाटचा हा सर्वार्थाने सुखकर झाला. हे मदत करणारे खूप मिळतात मॅडम. बरं. म्हणजे असं जाणव, जितकी म्हणजे वाईट दुनिया आहे, आपण एका दृष्टीने जर पाहिलं की कसे लोक, सगळं वाईट, पण तेवढं चांगलं पण आहे. खरोखर. आणि आम्हाला मदत करणारे इतके हात आलेत की आम्ही ते विसरू नाही शकत. खरंच. म्हणजे तो वेगळाच बोलायचा विषय होईल, पण त्यांना स्मरून पण राहावंच लागेल. निश्चितच. सर आणि मॅडम, आज आमच्या स्टुडिओमध्ये आपण दोघंही आलात आणि ही छानशी दाम्पत्य मुलाखत श्रोतांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण विशेष मुलाखती अंतर्गत पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या दाम्पत्य मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते
सदानंद कामडी ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी आपणा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.